नमस्कार. SC न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. राज्यातील गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेत एक घोषणा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळेत केली. गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणांमध्ये स्वतंत्र तपास यंत्रणा उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई होण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र तपास यंत्रणा उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ह्या निर्णयासंदर्भात ते पुढे म्हणाले, फसवणूक प्रकरणातील शिक्षेच्या स्वरूपाबाबतसुद्धा आणि ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कठोर कारवाई होतानाच शिक्षेची मुदतवाढ तसेच दंडाची रक्कम वाढवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्त करण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट करताना असे सांगितले की राज्यात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिसांना तांत्रिक, कायदेशीर आणि मालमत्ता मूल्यांकनाच्या संदर्भात सहकार्य करणारी एक स्वतंत्र यंत्रणा तयार केली जाईल. या यंत्रणेमध्ये आवश्यकतेनुसार अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ तसेच प्रॉपर्टी व्हॅल्युएशन क्षेत्रातील तज्ज्ञांना समाविष्ट केले जाईल. या यंत्रणेचा उद्देश पोलिसांना मदत करणे असा असणार आहे. फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवला गेल्यानंतर संबंधितांची मालमत्ता शोधणे, तिचे मूल्यांकन करणे तसेच या मालमत्तेच्या जप्तीची प्रक्रिया राबवणे आणि ह्या मालमत्तेची विक्री करणे आदी टप्प्यांमध्ये पोलिसांना ही आपण उभी केलेली यंत्रणा सहकार्य करेल. तसेच महाराष्ट्र संरक्षण धोका गुंतवणूक संरक्षण MPID कायद्यांतर्गत कारवाई अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न असणार आहे. MPID कायद्यांतर्गत मालमत्ता जप्त करून ती लिलावात विक्रीसाठी आणता येते. मात्र या प्रक्रियेमध्ये आजवर फार कमी प्रमाणात यश मिळालेलं आहे. त्यामुळे ह्या कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी स्वतंत्रपणे उभी केली जाणारी यंत्रणा अधिक उपयुक्त ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये माहिती दिली. धन्यवाद.